एंडला खेळतोय तो मंगेश, नॉन स्ट्राईक एंडला वैभव, गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश. सामन्याला सुरुवात. अल्तमश अल्तमश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्थिरावतोय. निर्धाव चेंडू स्कोर कार्डवर. अल्तमशला आपण पाहिलं तर उंचा पुरा खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा तो करून घेतोय. आझाद वरंद विरुद्ध मस्त ग्रुप कुंभारवाडा. एक संघ इकडे फायनलला पोहोचलेला मॅच मधून. दुसरा चेंडू बॅकफुटला गेला, हवेतनं उंच खेळण्याचा प्रयत्न. फिल्डरनं वाट पाहिली चेंडू येण्याची. आक्रम तिकडे क्षेत्ररक्षण करत होता, सिंगल तिकडे मिळेल. दुसरा खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेळेत थ्रो मागे आला. मोठी धडपड मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे, कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो नवीन वर्षाची नवी कोरी स्पर्धेतली पहिली फायनल खेळेल. जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र थोडंसं नक्कीच थांबायला लागेल. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये 3 खेळाडू ऑफ साईडला आहेत, 2 खेळाडू लेग साईडला. एक गली आहे, एक पॉईंट आहे, कव्हर पॉईंट कव्हरला खेळाडू आहे. एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. अल्तमतचा हा चेंडू बरोबर गॅपमध्ये खेळून दिला. मिस टाइम फटका होता, परंतु गॅपमध्ये चेंडू सरळ जातोय सीमापार. तलाठी सर इशारा करतायत चौकार 4 धावांचा. 4 धावांनी धावफलकाला झालेली तरी सुरुवात. 5 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर असोसिएशननं फार मोठं काम केलं. सुरुवातीला संघ जमवताना असोसिएशनचे फार त्या ठिकाणी धावपळ झाली. 16 संघ कसे कसे बनवले गेले, पण 2 वर्षामध्ये असोसिएशनचं काम बघून 40 संघांनी नाव नोंदणी केली आणि या स्पर्धेत ते 40च्या 40 संघ खेळलेले आहेत. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये गेले 3 दिवस आपण पाहतोय. अल्तमतचा हा चेंडू झपकन अंगावरती आला. अंग वेगळा करता आला नाही, अंगावरती आदळतोय. निर्धाव चेंडू स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी लिहिला जाईल. 5 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा असणारा सामना. प्रेक्षकांची मात्र बऱ्यापैकी गर्दी मैदानावरती आहे. युट्यूबच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसामध्ये 25,000पेक्षा जास्त व्ह्यूज या स्पर्धेने ओलांडलेत. एखाद्या लाख रुपयांच्या स्पर्धेला सुद्धा मागे टाकेल एवढं मोठं बहारदार नियोजन संपूर्ण असोसिएशनने या ठिकाणी केलेलं आहे. निर्धाव चेंडू, अल्तमतची चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू बरोबर पुढे आला, अगदी फेकून दिला सरळ सीमारेषेबाहेर. षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 11 धावा धावफलकावरती माझे स्कोरर मित्र ठिकाणी कळवत आहे. अध्यक्ष प्रशांत दादा असतील, उपाध्यक्ष बंटी दादा असतील, त्यांचे संपूर्ण त्या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटी असेल, त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण बिरवाडी परिसरातील जुन्या जाणत्या व्यक्तिमत्वाने दिलेली साथ असेल. कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, हा क्रिकेटचा खेळ आहे. अनेकांचा ज्यावेळेस मेळ जमतो ना, त्यावेळेस क्रिकेटचा खेळ उभा राहतो. हा एकट्याचा नवे खेळ म्हणून जमविला मेळ, म्हणून त्या ठिकाणी मेळ जमवता क्रिकेटचा खेळ उभा केला गेलेला आहे. हा चेंडू गरकन गिरकी घेत खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं, परंतु पंचांनी कुठल्या प्रकारे इशारा केला नाही. निर्धाव चेंडू स्कोर कार्डवरती. बरेचसे प्रश्न पंचांना विचारले गेले. डॉन ब्रॅडमन यांनी एका पुस्तकामध्ये उल्लेख केला होता, पंच म्हणजे दुर्दैवी सभ्यग्रस्त. आता असं का? कारण सर्वात जवळून त्यांना मॅच पाहायला मिळते, पण त्याचं नुकसान त्यांना सहन करावं त्यांना कोणीच चांगलं म्हणत नाही, म्हणून दुर्दैवी सभ्यग्रस्त, अनफॉर्च्युनेट जेंटलमन्स, असं डॉन ब्रॅडमन यांनी उल्लेख केलेला आहे एका पुस्तकामध्ये. परंतु सुंदर अंपायरिंग त्या ठिकाणी राहिलेले आहे. तलाठी सर एका बाजूने सुंदर अंपायरिंग करतात, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बिलाल भाई चांगल्या प्रकारचे अंपायरिंग. कुठल्याही प्रकारे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तरी वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली नाही, याचा अर्थ पंचगिरी अतिशय सुंदर झालेले आहे. धावफलकावरती माझे स्कोरर मित्र कळवत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं पाहूया. आमिर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिलं षटक त्या ठिकाणी अल्तमशनं टाकलं. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आझाद वरंदकडनं. दुसऱ्या बाजूनं मस्त ग्रुप कुंभारवाडा संघ प्रयत्न करेल जास्तीत जास्त धावा जमवण्याचा. दोन्ही संघांचे चाहते मोठ्या संख्येनं मैदानावरती उपस्थित आहेत. युट्यूबवर सुद्धा त्या ठिकाणी अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा परदेशातून सुद्धा आनंद घेत आहेत. बिरवाडीतलं क्रिकेट ऑन साईडला आपण पाहिलं, एक खेळाडू अजून वाढवला गेलेला आहे. 4 खेळाडू त्या ठिकाणी सर्कलच्या बाहेर ऑन साईड आहेत. लॉंग ऑन आहे, डीप मिडविकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप फाईन लेग आहे. पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधला. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. जिथला खेळाडू काढला तिथेच चेंडू गेला. तिथे तो खेळाडू असता तर झेलू शकता असता नसता जर तर आता चालणार नाही. इथे एक धाव नक्कीच मिळणार आहे.
एका धावेन धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 2025 सालातला पाहता पाहता 5वा दिवस उजाडलाय. 4 दिवस संपले सुद्धा 2025 मध्ये 5वा दिवस सुरू झाला. यानंतर मात्र सेकंड सेमीफायनल राजेवाडी विरुद्ध ब्लू स्टार बिरवाडी याच मैदानावरती थोड्या वेळात रंगणार आहे. हा सामना संपल्यानंतर प्रचंड मोठा संघर्ष वरंद विरुद्ध कुंभारवाडा. हा चेंडू परफेक्ट गॅप मधनं खेळला. काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या दरम्यान चेंडू सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार तो येतोय. मला वाटतं वैभवच्या बॅटमधून. वैयक्तिक 16 धावा त्या ठिकाणी 14 धावांवरती खेळतोय. वैभव आपल्या टीमच्या धावसंख्येमध्ये किती वैभवाची भर घालणार हेच आपल्याला पाहायचं आहे. सेमीफायनल सामना क्रमांक पहिला शांत चित्तानं सर्व पब्लिक या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता हवेमध्ये उंच खेळला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय परंतु ज्या प्रकारची शारीरिक भाषा होती झेल सुटणारच होता. तो ज्या प्रकारे चेंडूवरती निवांत आरामात शांतपणे आला चेंडूवरती पटकन आला असता त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता. परंतु जीवदान दिले गेले वैभवला. जे महागात पडू शकतं ते मात्र वरंद आझाद वरंद संघाला. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर 18 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही जे मला सांगणार तेच मी पुढे सांगणार. तुम्ही चुकले की मी चुकणार आहे. जया मैदानाच्या आतमध्ये 18 धावा धावफलकावरती आहे. 2 गाडी त्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल तुम्ही पाहताय. हा चेंडू ऑन द राईज लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सरळ भिरकावून दिलाय. कॅच सोडलाय. हा घ्या मग बंगाली रसगुल्ला षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. झेल बाहेर जरी टिपला तरी 100 रुपयाचा रोख पारितोषिक हा प्रेक्षकांसाठी राहणार आहे. फक्त ते 100 रुपये मिळण्यासाठी भांडणं करू नका. ढकलाढकली होईल. हा कॅच मलाच घ्यायचा आहे. जवळनं त्या ठिकाणी रस्ता आहे. त्या रस्त्यावरती ढकलाढकलीमध्ये दुखापत होऊ शकते. प्रत्येक त्या ठिकाणी प्रेक्षकाला बक्षीस आहे जो बॉन्ड लाईनच्या बाहेर झेल टिपणार आहे. हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. आलेला प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन इकडनं जाणार आहे. बॅकफुटला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं सुरू असताना आझाद वरन दुसऱ्या बाजूनं मस्त ग्रुप कुंभारवाडा. कुंभारवाडा संघाची फलंदाजी सुरू आहे. आझाद वरनच्या संघ नायकानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. सलामीची जोडी अजूनही आपण पाहतोय. मस्त ग्रुप कडनं नक्कीच मैदानावरती उभे आहे. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलंय परंतु उंची जास्त लांबी कमी. पहिला धक्का मस्त ग्रुप कुंभारवाडा संघाला आमिरच्या गोलंदाजीवरती. पंचवीस धावांवरती पहिला फलंदाज बाद होतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पाहूया नंबर 3 वरती कोण उतरेल. आतिश नवीन फलंदाज मस्त ग्रुप कुंभारवाडाकडनं मैदानाचा ताबा घेताना. मंगेश स्वतःवरती नाराज आहे. या मॅच मध्ये जास्त काही तो छाप पाडू शकला नाही. 2 सिंगल त्यानं काढल्या. दुसऱ्या बाजूने वैभव मात्र 2 चौकार 2 षटकाराच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करतोय. एक जीवदान वैभवला भेटलेला आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. अल्तमश षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं तो घेऊन येतोय. आमचे अधिकारी पदाधिकारी जर असोसिएशनचे पाहिले तर लाईनमनचं काम सुद्धा ते करतायत. मिस टाइम फटका होता. डीप मिड विकेटला चेंडू गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. डीप मिड विकेट लॉंगॉनच्या दरम्यान काऊ कॉर्नर ही ती पोझिशन आहे. आणि बऱ्याच वेळा त्या ठिकाणी प्रेक्षकांना प्रश्न पडतो त्या जागेला काऊ कॉर्नर असं का म्हटलं जातं. आता इंग्लिशमध्ये काऊ म्हणजे मराठीमध्ये गाय असं म्हटलं तर ती जागा मैदानावरची अशी आहे जिथे तुम्ही गाया जरी चारायला सोडल्या तरी तिकडे बॉल जाणार नाही. त्यामुळे त्याला काऊ कॉर्नर असं म्हटलं जातं. फार कमी वेळा तिकडे चेंडू जातो म्हणून. प्रत्येक गोष्टीला कारण आहे मित्रांनो, ते शोधावं लागतं. मिस टाइम फटका. बॅटवर चेंडू व्यवस्थित आला नाही. 1 धाव तर नक्की मिळेल. अल्तमश चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये. महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो संघ फायनल खेळणार आहे. इथे आझाद वरनलाही जिंकायचं आहे आणि इथे मस्त ग्रुप कुंभारवाडाला जिंकायचं आहे. पण जिंकणार फक्त एकच संघ आहे. प्रत्येकाला जिंकायचं, हारायचं कोणालाच नाहीये.
एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला चेंडू नंतर, नक्की ती सांगण्यासारखी. वैभव एका जीवदानाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला पाठवून दिलाय डीप मिडगेट कॉर्नर दरम्यान. पॉवरफुल बुलंदी षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. वरणलाही जिंकायचं आहे, कुंभारवाडालाही जिंकायचं आहे, हारायचं कोणालाच नाही. मनुष्याचं आयुष्यही तसंच आहे, प्रत्येकाला जिंकायचं असतं, हारायचं कधीच नसतं. फक्त जगात एक ठिकाण असं आहे जिथे जाऊन माणूस पैसे देऊन हार मागतो, ते फुलवाल्याचं दुकान. चेंडू चांगला होता, हेलिकॉप्टर जास्त उडाला नाही, परंतु जमीन लगत का होईना बाहेर गेला. चौकार, 4 धावा. सुंदर बॅटिंग वैभवची मैदानाच्या आतमध्ये. ताबडतोब फटके अल्तमस सारख्या एका मातब्बर गोलंदाजाविरुद्ध खेळतोय. धावफलक 4 धावांनी पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती होते. हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान. सुंदर फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग तिकडे झाली. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 38 धावा धावफलकावरती आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक मनुष्याला सुद्धा आयुष्यामध्ये कधीच हारायचं नसतं, त्याला जिंकायचं असतं. पण जगामध्ये फक्त एक ठिकाण असं आहे जिथे माणूस जातो, पैसे देतो आणि सांगतो मला हार द्या, फुलवाल्याच्या दुकानामध्ये. अन्यथा माणसाला कधीच हार नको असते. 38 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर षटक मैदानामध्ये चालू असताना चांगली बॅटिंग वैभव करतोय. यावेळेस चेंडू हवेत उंचावरनं खेळलाय. 1-2 आणि सुंदर झेल. अप्रतिम बॉन्ड लाईनच्या जवळ झेल टिपला तो क्षेत्ररक्षकानं. फलंदाज बाद. वैभवचा सहकारी या ठिकाणी मला वाटतं आतिश बाद होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद, 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाचे असतील. आझाद वरण संघ प्रयत्न करेल कमीत कमी धावा देण्याचा. मस्त ग्रुप कुंभारवाडा संघ प्रयत्न करेल जास्तीत जास्त धावा जमवण्याचा. न्यू बॅटर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा करत असताना क्रिकेटचं प्रेम कायम जपून ठेवणारे रुपेशदादा फलंदाजी मार्कवरती उतरतात. जुनं जाणतं नाव आहे बिरवाडी क्रिकेट मधलं. पुराणा चावल, जुने खेळाडू. धावफलकावरती आपण पाहतोय 38 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ह्या धावा जमवल्या गेलेल्या आहेत. आझाद बरंद विरुद्ध मस्त ग्रुप कुंभारवाडा. जे प्रेक्षक ऑनलाईन नुकतेच ठिकाणी आलेत किंवा मैदानावरती नुकतेच आलेत त्यांना सांगू इच्छितो, बिरवाडी क्रिकेट असोसिएशन आयोजित केलेल्या असोसिएशन चषकामधला हा सेमीफायनलचा सामना आहे. एका बाजूने मस्त ग्रुप कुंभारवाडा, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आझाद बरंद. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्रम षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत. दुसऱ्या बाजूने संघ आहे वरंद. वरंद विरुद्ध कुंभारवाडा. क्षेत्ररक्षण बरंचसं विखुरलं गेलंय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला 4 फिल्डर बॉन्ड लाईनवरती, ऑफ साईडला 3. यावेळेस चेंडू गॅप मध्ये खेळला गेला. फिल्डर फार दुर्बल चेंडूच्या मागे येतोय. चांगली फिल्डिंग होईल झाली असलं वाटलं होतं, परंतु चेंडू हाताची कडी घेऊन जातोय सरळ सीमारेषे बाहेर. चौकार, 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. 2 मातब्बर संघांची एकमेकाबरोबर गाठ पडलेली आहे. आपापल्या विभागातील अतिशय नामांकित अशा प्रकारचे संघ आहेत. तगड्या खेळाडूंचा भरणा असणारे, उत्कृष्ट अष्टपैलूंचा भरणा असणारे 2 संघ आहेत जे एकमेकाविरुद्ध उभे टाकले ते सेमीफायनल मध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार. पाहूया पुढे काय होत आहे. मिस टाइम फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव पडून पूर्ण केली गेली. रुपेश झपकन त्याकडे निघून येतात, त्याकडे नॉन स्ट्राईक एंडला. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. 44 धावा धावफलका. 1 धाव शॉर्ट आहे. पंचांचा इशारा येतोय 1 धाव शॉर्ट आहे. याचा अर्थ एकच धाव मिळेल. 43 धावा धावफलकावरती आहेत. वैभव ज्यावेळेस खाली पळत गेले तिकडे बॅट लाईनच्या आतमध्ये गेली असं पंचांचं म्हणणं आहे. यावेळेस फटका जोरदार. काय फटका खेळलाय. चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पलीकडच्या पार्किंग प्लॉट मध्ये. 49 धावा धावफलकावरती. 200 रुपये. आरिफ भाई 200, इम्तियाज भाई 200 या षटकारासाठी. बशीर भाईंकडनं 500 रुपये.
15 चेंडू 46 धावांवरती वैभव नाबाद खेळतोय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये 4 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. कितना महंगा पडेगा वो कॅच. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ओ बॅट गरकन फिरवली, चेंडू सरकन निघून गेला मागे विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू धावफलकावरती लिहिला जाईल. वैभव स्वतःवरती नाराज असेल कारण चेंडू बराचसा पुढे पिच केला होता गोलंदाजानं. हरकत नाही, परंतु एका बाजूने त्यानं किल्ला लढवलाय, नेटानं लढवलाय. एका बाजूने वारंवार फलंदाज बाद होत असताना एका बाजूने तो उभा राहिला. लोअर फुलटा चेंडू ऑफ साईडला खेळला, एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरा गटाचा प्रयत्न, फिल्डर चेंडूच्या मागे येतो, थोडीशी फंबल आणि त्याबरोबर घेतल्या गेल्या 2 धावा. वैभव पोहोचतोय वैयक्तिक 48 धावांवर. तर आपण पाहतोय मस्त ग्रुप कुंभारवाडा पोहोचतोय. वैयक्तिक त्या ठिकाणी संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. मग तुम्ही विचार करा, 51 मध्ये 48 एकट्या वैभवच्या आहेत. यावरनं त्याच्या बॅटिंग तडाखा तुमच्या लक्षात यावा. काही चेंडू बहुतेक अजून शिल्लक असावेत. पाहूया वैभव अर्धशतक पूर्ण करणार का. शेवटचा चेंडू बहुतेक असावा. खोलटप्प्यात चेंडू आणि इथे वैभव होईल धावबाद. धावफलकावरती धाव आहेत ते 51. 52 धावांची गरज आहे आझाद वरणला हा सामना जिंकण्यासाठी. मंगेश दळवी यांच्याकडनं 200 रुपये वैभवसाठी बक्षीस जमा होत आहे. बशीरबाईंकडनं 500 रुपयांचं बक्षीस जमा होत आहे वैभवच्या खेळीसाठी. इम्तियाज भाई आणि अजून 200 रुपये. आरिफ भाईंकडनं 200 रुपये. असे 400 रुपये सर्व पैसे जमा आहेत. बक्षीसदात्यांचे खूप खूप आभार. वरती कोण राहिलं. एक आहे ना त्या एक इकडे इकडे द्या. घ्या घ्या घ्या. इम्तियाज भाई घ्या. इम्तियाज भाईला घ्या. दुसऱ्या डावाला सुरुवात. थोडी टीम मीटिंग होऊन देऊ आणि मग आपण पुढे मॅच कंटिन्यू करू. हॅलो आलाय मुलगा आलाय. कॉर्नरला आला बघा. जीबीएलच्या कॉर्नरला येईल बघा. व्हाईट ऍक्टिव्ह आहे. अतिशय चांगली माहिती माझ्या स्कोरर मित्र सहकारी जे आहेत त्यांच्याकडनं येते. असोसिएशन स्थापन होऊन जवळपास 4 वर्ष होत आली आणि 4 वर्षामध्ये सर्वात जास्त फायनल खेळणारे हे 2 संघ आहेत. आज जे सेमीफायनलमध्ये भिडलेत मस्त ग्रुप कुंभारवाडा आणि आझाद वरण सलामी जोडी मैदानावरती उतरते. एका बाजूने आमिर, दुसऱ्या बाजूनं अल्तमश. आमिरचा जर्सी क्रमांक आहे 11, अल्तमशचा 50. जर्सी क्रमांक सुद्धा अनेक गमती जमती त्या ठिकाणी सांगता येण्यासारख्या आहेत. 51 धावा धावफलकावर त्यात 52 धावांची गरज आहे. ती मात्र आझाद वरण संघाला. बक्षीसदात्या मित्रांचं खरं तर त्या ठिकाणी खूप खूप कौतुक आहे कारण त्या बक्षिसामुळे खेळाडूंचा हुरूप वाढतो.
बक्षीस किती दिलंय यापेक्षा ते कशासाठी दिलंय हे फार महत्वाची गोष्ट असते. वैभवनं चांगला खेळ केला, भरभरून बक्षाचा वर्षाव संपूर्ण आमच्या क्रिकेट प्रेमी वर्गाने त्याच्यावरती केला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जात आहे. दोन्ही बॅटर मैदानावरती एकमेकाबरोबर चर्चा करतायत. या 51 धावा पार करून 52 धावा केल्या जाणार का? कंपल्सरी चेस हा नियम आपल्या स्पर्धेमध्ये आहे. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 40 संघांना दिली गेलेली संधी आहे. आणि काल परवा सुद्धा एक माहिती मला कळाली, जे 40 संघ रजिस्टर आहेत जवळपास प्रत्येक संघाला सांगितलं गेलं तुम्ही एक तरी स्पर्धा घेणं गरजेचं आहे. त्यामुळे 40 संघांनी स्पर्धा घेतल्या तर त्या स्पर्धा होतात किती, म्हणजे फार मोठं क्रिकेट बिरवाडी क्रिकेटची व्याप्ती वाढत चाललेली आहे. फेब्रुवारीपर्यंत सगळ्या तारखा बुक आहेत खेळाडूंच्या, अशी ही माहिती येते. स्ट्राईक एंडला अल्तमश, नॉन स्ट्राईक एंडला आमिर, गोलंदाजी मार्क वरती आतिश. नक्कीच डोक्यामध्ये विचार असतील. बॅटिंग मध्ये फार काही प्रभाव पाडता नाही, लवकर परतावं लागलं. बॉलिंग मध्ये काहीतरी माझ्या टीमसाठी मला करावं लागेल, ते करून दाखवणार का? पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डीप मिड विकेटला बंटी यांच्या डोक्यावरनं सरळ जातोय. अल्तमशनं पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. षटकार पहिल्या चेंडूवर त्या अल्तमशच्या बॅटमधून येतोय. प्रत्येकाचं बारीक लक्ष या मॅच मध्ये आहे. आमच्या ठिकाणी नक्कीच पदाधिकारी लाईनमनचं काम करतायत आणि ते उठून दिसतात, कारण आज प्रत्येकाला जर्किन भेटलेलं आहे. त्यामुळे एका ड्रेस मध्ये आमचे सर्व कार्यकर्ते. प्रशांत तरे सेक्रेटरी असतील, खजिनदार इकडे आमचे तेजस मामुनकर तिकडे असतील. वाह, पुढच्या चेंडूवरती प्रश्न विचारलेत आतिशनं. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, थोडासा त्याने अंदाज घेतला, परंतु अंदाज येण्या अगोदर अल्तमशनं तो बाहेर फेकून दिला. सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावांसाठी. पुढचा चेंडू मात्र कचकचित यॉर्कर असं त्याला म्हटलं जातं. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू कव्हर्स मध्ये, सुंदर प्लेसमेंट, कॉपी बुक स्टाईल फटका. अल्तमशच्या बॅटमध्ये सरळ सीमा पार जातो 4 धावांसाठी. आरिफ भाई अंतुल यांच्या माध्यमातून सर्व त्या ठिकाणी समालोचक मंडळींसाठी आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी पाठवल्या गेलेल्या आहेत. त्या मैदानावरती दाखल होत आहेत. आरिफ भाईंचं त्याबद्दल खूप खूप आभार. हे क्रिकेटचं प्रेम आहे. कारण मी एक आठवण सांगितली होती खरं तर प्रशांतांना पहिल्याच दिवशी. मिस टाइम फटका, इथे धावबादची संधी आणि रुपेश. अरे भाई तूने ये क्या किया. हीच ती संधी होती, हीच ती वेळ होती, हाच तो चान्स होता आणि तो हातातनं निसटला गेला. संधी आयुष्यामध्ये एकदा दाट ठोठावते, त्यावेळेस तुम्ही झोपून राहिलात, परत तुमच्या दारावरती परत कधीच ती येत नाही. रुपेश चेंडू हातामध्ये घेऊन फक्त ते लावायचा होता. फिल्डिंग चांगली झाली होती. बंटी यांनी थ्रो सुद्धा अप्रतिम टाकला होता. इथे अल्तमश जर विकेट ती भेटली असती दोघांपैकी एक, बरीचशी समीकरण होती. जीवदान भेटले, आता झालंय ते सगळं भूतकाळात गेलं. पाहूया पुढे काय होत आहे. वैभव, आतिश माफ करा. हाही चेंडू चांगला हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल त्यावरती मिळेल, एका धावेन धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा. मी प्रशांतांना पहिल्या दिवशीच सांगितलं, त्या ट्रॉफीचा काहीतरी विषय पहिल्या दिवशीच माझ्या कानावरती आला. 2017ला याच मैदानावरती 8 वर्षांपूर्वी ज्यावेळेस मी शेवटची कॉमेंट्री केली होती, त्यावेळेस आमच्या बशीरभाई चाफेकर यांनी दिलेली ट्रॉफी अजूनही मी घरी जपून ठेवलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. फुलटॉस चेंडू होता, बॅटची एज घेतोय क्षेत्ररक्षकाकडनं, थोडीशी चूक झाली. चेंडू अजूनही इन प्ले आहे, जातोय तो फाईन लेग लॉंग लेगच्या दरम्यान. 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या आणि त्या 2 धावांवरती समाधान मानला गेलं.
षटक क्रमांक 1 धाव शॉर्ट आहे. 1 धाव शॉर्ट आहे. पंचांचा निर्णय येतोय. तुम्ही ऑन द लाईन बॅट टिकून जमत नाही. बॅट लाईनच्या आतमध्ये ड्रॅग करणं गरजेचं आहे. आतमध्ये बॅटचा काही भाग तर येणं गरजेचं आहे. तो आला नसेल त्यामुळे पंच तलाठी सरांनी कळवलंय की हा 1 धाव शॉर्ट आहे. 12 धावा धाव फलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये एक जीवदान दिलं गेलं वैभवला. वैभवनं 48 धावांची स्फोटक खेळी केली. इथे अल्तमशला धावबादचं जीवदान मिळतंय. पावे अल्तमश ते खेळी मोठ्या खेळीमध्ये साकार करणार का. धाव फलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. शेवटच्या 18 चेंडू 40 धावांची गरज आहे. समीर श्रीशिवकर 1 मॅन आर्मी गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू अफलातून लेग कटर टाकलाय. यष्ट्यांच्या मागे रुपेदादा चांगलं कलेक्शन. हरकत नाही. मैदानावरती सगळंच काय आपल्या मनासारखं होत नाही. रुपेदादा जुने जाणते खेळाडू आहे. त्यांना माहिती आहे संधी वारंवार येत राहणार आहे. एक संधी गेली म्हणजे दुसरी येणार नाही असं कधीच होत नाही. महाराष्ट्र पोलीस यष्ट्यांच्या मागे आहे. एक महाराष्ट्र पोलीस हातामध्ये चेंडू घेऊन आहे. दोघांच्या मध्ये अल्तमश आहे. यावेळेस फ्रंट फुट पंच. चेंडू जाते सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. षटकार 6 धावांसाठी. 6 धावां धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16. 16 चेंडू आणि 34 धावांची गरज. अल्तमश वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय. म्हणजे मला वाटतं 18 पैकी 17 एकट्या अल्तमशचे आहेत. यावरून त्याच्या बॅटिंग तडाखा तुमच्या लक्षात यावा. चांगली बॅटिंग. लेग साइड ऑफ साइडला ताकदवान फटके तो खेळतोय. यावेळेस मिस टाइम फटका आतमध्ये राहिलाय का. आणि रुपेश दादानं देवाचे आभार मानले असतील. जसा झेल तिकडे मंगेशनं घेतला. सगळ्यात पहिल्यांदा देवाचे आभार रुपेश दादांनी मानले असतील. कारण तो रनआउटची सल काय मनात राहिली असती जर तो आउट झाला नसता तर. या क्रिकेट मधल्या गमती जमती आहेत. अल्तमशला नक्कीच चांगल्या प्रकारे जाळ्यात ओढलं. सुंदर कॅच फिनिश केला मंगेशनं लॉंग ऑफला. चूक होऊ दिली नाही. अल्तमश बाद झाल्यानंतर अक्रम न्यू बॅटर मैदानावरती उतरतोय. आता बऱ्याच प्रेक्षकांना अनेक समालोचकांच्या तोंडामधनं आवाज ऐकला असेल बॅटर बॅटर बॅटर. नक्की बॅटर या शब्दाचा उदय कसा झाला त्यामागे एक कारण आहे. पहिल्यांदा पुरुष संघ जे खेळायचा त्याला बॅट्समन म्हटलं जायचं. पुरुष खेळाडू जर बॅटिंग करत असेल तर महिला खेळाडू जर बॅटिंग करत असेल बॅट्स वुमन म्हटलं जायचं. आता आयसीसीने विचार केला यामध्ये काहीतरी तोडगा काढला पाहिजे बॅटमन आणि बॅट्स वुमन मध्ये. म्हणून बॅटर हा शब्द आला. चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पोलीस दादाची मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक आहे तिथे रोखून धरलाय. आणि त्यात महत्वाचा फलंदाज अल्तमश सुद्धा बाद झाला. मंगेशनं अप्रतिम झेल टिपला. सामना अजून संपला नाही. आझाद वरंद हा संघ सुद्धा नामांकित आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका प्रचंड दूरवरती खेचून दिला 6 धावांसाठी. 6 धावांनी धाव फलक पुढे जातोय. निश्चितच माधव जसं म्हटलं होतं दीपकजी तुमच्याबद्दल की नवीन नवीन माहिती हे मिळवत असते आणि कॉमेंट्रेटरला तेच करायचं असतं. आता जर बघितलं तर कॉमेंट्रेटरमध्ये शेरोशायरी आलेली. शेरोशायरीपेक्षा क्रिकेटबद्दल जर माहिती आपण पुरवली तर निश्चितच त्यामध्ये ज्ञानामध्ये फरक पडते. आणि आपण ज्यावेळी येतात त्यावेळी नवीन नवीन माहिती आपण खेळाडूंना प्रेक्षकांना देत असतात. त्यामुळे आपली कॉमेंट्री आपले समालोचन हा लोकांना आवडतो. पुढचा चेंडू. ओ जा बेटा वापस जा असंच म्हटले असतील गोलंदाज. कारण या अगोदर षटकार खेळला होता अक्रमनं. फार लांबवर षटकार. लगेच प्रत्युत्तर दिलं. ईट का जवाब पत्थर से. धाव फलकावरती आपण पाहतोय नवीन बॅटर रिजवान मैदानावरती उतरेल. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 24 धावा धाव फलकावरती आहेत. 28 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. आझाद वरंद आणि त्यांच्या विरुद्ध संघ मैदानावरती आहे तो मात्र
मस्त ग्रुप कुंभारवाडा. दोघांनी 12-12 धाव दिल्या. एक एक फलंदाज बाद केला. नाही, मला वाटतं दोन्ही फलंदाज समीर दादांनीच बाद केले. चांगली बॉलिंग. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा करत असताना क्रिकेटचं प्रेम कायम ठेवलेलं आहे. तुम्ही मोहम्मद सिराजला आता पाहिलं असेल. मोहम्मद सिराजला अनेक जण आता नुसतं मोहम्मद सिराज म्हणत नाहीत, डीएसपी मोहम्मद सिराज म्हणतात. कारण का, तिकडच्या पोलीस दलामध्ये डीएसपी पद त्याला पोलीस दलामध्ये दिलं गेलं आहे, म्हणून डीएसपी मोहम्मद सिराज. एका अतिशय गरीब रिक्षा चालवणाऱ्या वडिलांच्या घरात आलेला मोहम्मद सिराज, घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असणारा मोहम्मद सिराज आज भारताचा त्या ठिकाणी जगमगता तारा झालेला आहे गोलंदाजीमध्ये. प्रत्येकाला ती संधी मिळते, त्याचं सोनं करावं लागतं. गोलंदाज आतिश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. आमिरला परतावं लागेल का? नक्कीच परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. शेवटच्या 11 चेंडू, 28 धावा, 24 झाल्या, 52 करायचे, 28 धावांची गरज. अफजान, मुरादभाई घर बसल्या लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. मला वाटतं कुठेतरी समालोचला मुरादभाई. रायगड जिल्ह्याचा महाड तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून मुरादभाई कुडुपकर यांना आपण ओळखतो. वरण त्यांचं गाव आहे आणि मला वाटतं 100 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी वया मुरादभाईंचं. लगेच हजर आहेत. तिकडनंच थेट लिंबू हातात घेतलंय. जबरदस्त कॉमेंट्री त्यांची आपल्याला ऐकायला मिळेल पुढच्या काही मॅच मध्ये. मुराद कुडुपकर यांचं इथे हार्दिक स्वागत केलं जातं. मुराद कुडुपकर यांना विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचंय. एक निश्चितच सर्व खेळाडूंना, सर्व स्पर्धेला मुराद कुडुपकर यांचं सहकार्य असतं. या पंचक्रोशीतली कुठलीही स्पर्धा असो, मुराद कुडुपकर तिथं पोहोचतात आणि सहकार्य करतात. त्या मुराद कुडुपकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती केली जाते, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं आहे. आलेल्या सन्माननीय व्यक्तींनाही विनंती आहे, आपण निमंत्रण कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. खेळाडूला पाणी वगैरे हवं असेल तर पोच करा. मला वाटतं थोडासा क्रॅम्प सारखा त्यांना जाणवत आहे. पाणी हवं असेल तर नक्कीच आतमध्ये पोहोचवलं जाईल. सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवर तिचा विकेट मिळवले, ती मात्र आतिशनं. पुढचा चेंडू, वा काय फटकाय, अफलातून स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू जातो सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. सामना संपला नाही हेच फलंदाज दाखवून देतोय. तो मात्र अफजान स्ट्राईक एंडला बॅटिंग करतायत. मॅच मध्ये परत जान आणण्याचं काम अफजान करणार का, याकडेच प्रेक्षकांचं लक्ष आहे. परत एकदा त्या ठिकाणी चेंडू खेळलाय तो लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. पाहता पाहता अफजाननं सामन्याचं चित्र बदलून टाकलंय. 34 धावा फलकावरती आहेत. 18 धावांची गरज आहे. 18 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 3. तर माफ करा, या षटकातले 3, एकूण 9 चेंडू, 18 धावांची गरज. दीपकजी, मुराद काय वरती यायला तयार नाही. मुराद भाई वरती येणार. वरती ही मॅच होईपर्यंत ते आपल्या टीम बरोबर आहेत. थोडस घाम सुटलेला आहे. टेन्शन आहे बघा कसं करते. ओ, प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू. पंचांकडे मोठा अपील मागितलं. पंचाने नॉट आउटचा इशारा दिला. शेवटचे 8 चेंडू 18 धावा. 8 चेंडू 18 धावा. अफजान जबरदस्त बॅटिंग. 2 फटक्यामध्ये सामना चित्र त्यानं पूर्णपणे फिरवलंय. मुरादभाई कुडुपकर यांचं आगमन हार्दिक स्वागत आहे. यानंतर त्यांचंही समालोचन आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. शेवटच्या 8 चेंडू 18 धावांची गरज. 8 गेंदे 18 रन चाहिए जीतने के लिए. रोमांचकारी अवस्थेमध्ये पोहोचला सामना. भन्नाट वेगाने टाकला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. हर नवनिर्माण की जान. क्या बल्लेबाजी कर रहा है अफजान. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 7 चेंडू 12 धावांची गरज. हा मॅचचा 7-12 कोणाच्या नावावरती लिहिला जाणार. आझाद वरंद की मस्त ग्रुप कुंभारवाडा. बॉल आलेला आहे. 2 मिनिटं. शेवटचे 7 चेंडू 12 धावांची गरज. 7-12. चला नाणेफेकीसाठी चला. राजवाडी संघ
आणि ब्लू स्टार गाझी मोल्ला नाणेफेकीसाठी चला. ओ चांगलं कमबॅक. शेवटचा चेंडू परफेक्ट यॉर्कर टाकला गेलाय. सामना येतोय शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पाहूया हे अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. यानंतर सेकंड सेमीफायनल ब्लू स्टार बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध राजेवाडी हा सेमीफायनल सामना क्रमांक 2 असणार आहे. टॉस होतोय. टॉस बॉक्स मधनं प्रेक्षकांना थोडंसं बाजूला व्हायचं टॉस होईपर्यंत. राजेवाडी संघाचे संघनायक आपल्याबरोबर उपस्थित आहेत. विनंती करेल ब्लू स्टार बिरवाडी ते त्यांचे कॅप्टन आलेले आहेत. इम्तियाज भाई यांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्या शुभास्ते टॉस होतोय. सेमीफायनल मॅच नंबर 2. लहान मुलं थोडीशी बाजूला व्हा. पलीकडनं कॅमेरा तिकडे चालू आहे. टॉस बॉक्सच्या समोर कोणी उभे राहू नका. इम्तियाज भाई माटवणकर यांच्या शुभास्ते टॉस होतोय. राजेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध ब्लू स्टार बिरवाडी. 4 षटकांचा सामना असेल. टॉस जिंकलाय तो राजेवाडी संघाच्या संघनायकानं टॉस जिंकलाय. पाहूया निर्णय आपल्यापर्यंत लवकरात लवकर ते कळवतील. सेमीफायनल मॅच नंबर 2 राजेवाडी बॅटिंग करणार. नवीन चेंडू आणि राजेवाडी संघाचा संघनायक शफी यांनी निर्णय घेतलाय आम्ही बॅटिंग करणार. आमंत्रित केले ब्लू स्टार बिरोडेला क्षेत्ररक्षणासाठी. शेवटचे 6 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्क वरती युवा खेळाडू रोहन. जबाबदारी मोठी आहे खांद्यावरती. पाहूया काय होत आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे रिजवान. नॉन स्ट्राईक एंडला अफजान. ज्यानं या सामन्यामध्ये परत रंग भरलेत. पहिला चेंडू हवेत उंचच उंच खेळलाय. सरळ सीमापार षटकार. शेवटचे 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. पहा सामना किती लांब गेला होता. 10 चेंडू 28 धावांवर सामना आला होता. तिथून पुढे सामना आलाय तो 5 चेंडू 6 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 6 धावा. आझाद वरंद की मस्त ग्रुप कुंभारवाडा. फायनल कोण खेळणार. स्विच हिट आणि याच बरोबर आझाद कुंभारवाडा हा संघ फायनल मध्ये जाऊन दाखल होतोय. हार्दिक अभिनंदन. तुमचा असोसिएशनचा जो नियम असेल त्याप्रमाणे रिजवान यांसाठी बशीरभाई चाफेकर यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस येत आहे. रिजवान यांनी ते बक्षीस घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच भाई कळवायचं कोण आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय बॉल जमा करायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. जरी अल्तमशनं 17 धावा केल्या असल्या तरी मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत सामना खिचून आणणारा अफजान मी बशीरभाई चापेकर मॅचचा मानकरी. बशीरभाई चापेकर यांना विनंती करतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. रिजवान आपण या. आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे बशीरभाई चाफेकर यांच्या वतीनं. ते आपण घेऊन जायचंय पलीकडे ते. आणि वैभवनं पण यायचंय. वैभव साठी सुद्धा बरचसं कॅश प्राइज आपल्याकडे आहे. रिजवानला 500 रुपयात बशीर घ्या. बशीरभाई तुमच्या हस्तेच देऊया आपण. लहान मुलांना पलीकडनं उठा रे बाळांनो जरा थोडा वेळ. बशीरभाई चाफेकर यांच्या वतीनं 500 रुपये रिजवानला आपण त्या ठिकाणी देतोय. हॅलो. तर नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल नंबर 1 चा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो अफजान कुडुपकर. बशीरभाई चापेकर यांच्या शुभ हस्ते मात्र कॅश प्राइज त्यांच्याकडून 500 रुपयाचा आणि मॅन ऑफ द मॅचचा सुरेख असा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अफजान आपल्याला पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी मात्र ज्याच्या बॅटमधून फटके निघाले आणि आझाद वरण संघ कुठेतरी अडचणीत सापडला होता ना तो बाहेर निघालाय. काय सांगशील. पाहिलं तर मॅच अशी क्रिटिकल कंडिशन मध्ये सापडली होती. असं आता कुठेतरी रसिक प्रेक्षकांना देखील वाटलं होतं की आझाद वरण या सामन्याला मुक्तोय की काय. परंतु अफजान मैदानाच्या आतमध्ये गेला आणि तिथून मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर जायला लागला. अशा सिच्युएशनला काय डोक्यात रणनीती होती. अशी रणनीती वगैरे काय नव्हती. आमच्या टीममध्ये असंच असतं की जाऊन खेळायचं फक्त असतं. बाकी कोण आऊट झाला कोण खेळला याच्याशी काय घेणं देणं नसतं. बाकी टीमची मॅच कशी विन करायची आहे हेच फक्त ठरवायचं असतं.
नक्कीच परंतु अशा क्रिटिकल कंडिशनला एक ऑफसाईडला चौकार आला, एक्स्ट्रा कव्हरला एक कव्हरला सिक्स मारलास, तर कशा प्रकारचे आतिश कडूसारख्या एका हार्ड हिटरला मात्र डोक्यात काय रणनीती ठेवून षटकार मारण्यात आलेत? आतिश कडू हा चांगला बॉलर आहे, त्याच्या बॉलिंगवर मारणं म्हणजे काय असं सोपी गोष्ट नाही. तरी पण आम्हाला मॅच जिंकवायची होती. अल्तमश सारखा चांगला आणि आमिर सारखा आणि अक्रम सारखा चांगला खेळाडू जर पवेलियनमध्ये असेल तर आम्हाला खेळणं गरजेचं होतं. नक्कीच शुभेच्छा असतील फायनलसाठी. हा होता अल्तमश कुडुपकर, ज्यानं मात्र मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. तो अल्तमश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अफजान. धन्यवाद दीपक जी, धन्यवाद प्रशांत जी बाहमुरकर। चलो दूसरा सीबी फाइनल नंबर 2 मैदान में खेला जा रहा है। राजवाड़ी बनाम ब्लू स्टार मोहल्ला के बीच ये मुकाबला खेला जाएगा। राजवाड़ी बनाम गाजी मोहल्ला के बीच ये मुकाबला खेला जाएगा। सेमीफाइनल नंबर 2 खेला जा रहा है। याबाड़ी ग्राउंड पर यह मुकाबला खेला जा रहा है। इससे पहले से सेमीफाइनल नंबर 1 में आज़ाद वरन और मस्त ग्रुप कुंभरवाड़ा के बीच मुकाबला हुआ था। बंटी बिरवाड़कर और अल्तमश के बीच ये मुकाबला, लेकिन रिजवान और अफजान की बल्लेबाजी